दसऱ्याच्या दिवशी सोनं घेतात म्हणून छोटीशी माझ्यासाठी एक भेट. भाऊजी दरवर्षी हारच घेऊन येतात, त्यामुळे गाडीला हार, घराला तोरण बनवायची गरज पडत नाही. पण यावेळेस हे फुलं सासऱ्यांनी आणले. वेळातला वेळ काढून मला स्पेशली तोरण बनवावं लागलं. तिसाठी जाऊला सुद्धा बोलवलं. इथे सकाळी जाऊचे डोळे एवढे सुजले होते, जाऊ नेपालीच दिसत होत्या. त्याच एवढ्या इम्पॉर्टंट गोष्टी आमच्या सुरू होत्या. इथे बिट्टूला कैची आणि फुलं दिसले तर बिट्टूनी अर्ध्या फुलांचा सत्यानाश करून टाकला. लावून झाल्यानंतर तिथे आंब्याचे पानं पण लावले. मग किचन मध्ये आलो. इथे मी जाऊला विचारलं, आज तू काय घालणार आहे? त्यावर जाऊन खूप भारी असा जोक मारला. तिने तसं म्हटल्यानंतर आम्ही भरपूर हसलो. मग इथे आमची चर्चा झाली, आज जेवणामध्ये काय बनवायचं. साडीने मला अजिबात वाटत होतं, कारण की सवय नाही. त्यामुळे मी साडी चेंज करून घेतली. मिस्टर ड्युटीवरून आल्या आल्या गाड्या धुवून घेतल्या. फुलांचा केक बनवला आणि तो बिट्टूने फ्रीजमध्ये ठेवला. त्यानंतर सर्वात आधी मी ते गॅसची पूजा केली, त्यासोबतच माझ्या शिलाई मशीनची आणि मिस्टरांच्या गाडीची सुद्धा. ते नाही झालं तर 4:30 सुद्धा वाजले. बाहेर कचरा काढला, पाणी टाकलं, परत रांगोळीची तयारी. तर आता मी झेंडूच्या फुलांचीच रांगोळी टाकणार होती, त्यामध्येही फुलं कमी पडले. मग इथे तयारीला लागली. मस्त तयारी केली, बॅग घेतली, बॅगमध्ये भरपूर पैसे. असं संध्याकाळी निघालो. बिट्टूची तयारी मी ऑलरेडी करून घेतली होती, कारण की तिकडनं आल्यानंतर मला सुद्धा तयारी करायची होती, म्हणून वेळ पोहोचलो सोनाराच्या दुकानामध्ये. इथे गेल्यानंतर इथे ताईने आम्हाला 3 पोत दाखवल्या. पण सर्वात आधी मी गेल्या वेळेस ही पोत बघून गेलेली, त्यामुळे मी ही फिक्स केली, घालून बघितली कशी दिसते. हीच पोत मग आम्ही फिक्स केली. त्यानंतर इथे बिट्टूची मस्ती, कुठेही गेलं तर थोडीफार मस्ती झालीच पाहिजे. मिस्टर इथे कॅश मोजत आहेत. बिल झाल्यानंतर माझं मंगळसूत्र माझ्या हाती मिळालं. ते बघून मी खूप खुश झाली. मग आम्ही निघालो.